तर अजित पवारांची मंत्रालयात बीड आणि नाशिक जिल्हा बँकेसंदर्भात बैठक सुरू आहे। बीडच्या डीपीडीसी बैठकीआधी पंकजा मुंडे अजित पवारांच्या भेटीला पोहोचल्या। नाशिक जिल्हा बँकेसंदर्भात माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ देखील बैठकीला उपस्थित आहेत। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय अधिक माहिती आहे या बैठकीसंदर्भात? प्रणिता, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळपासूनच मंत्रालयामध्ये त्यांच्या दालनामध्ये विविध विषयांच्या संदर्भातल्या बैठका ज्या आहेत ते त्यांच्या उपस्थित होताना पाहायला मिळतात। उद्या बीड जिल्ह्याचा डीपीडीसीची बैठक आहे, जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे। त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या पूर्वी बीडच्या ज्या बीड जिल्ह्याच्या ज्या नेत्या आहेत, मंत्री आहेत पंकजा मुंडे, त्या अजित पवारांच्या भेटीकरता उपमुख्यमंत्री कार्यालयात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याचसोबतच नाशिक आणि बीड या दोन्ही जिल्ह्याच्या ज्या बँका आहेत त्या आर्थिक अडचणीत आहेत आणि त्या संदर्भातली बैठक जी आहे ती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील त्यांच्या 6व्या मजल्यावरील दालनात होताना पाहायला मिळतात। नाशिक जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आहेत जे माणिकराव कोकाटे असतील, त्याचसोबतच नरहरी झिरवाळ असतील, हे या बैठकीला उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण बैठकीमध्ये काय चर्चा होते, बीड आणि नाशिक या दोन्ही जिल्हा बँकेला अर्थमंत्री म्हणून अजित पवार काही मदत करणार आहेत का, काही सूचना करणार आहेत का, हे देखील पाहण्यात इतकं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।